नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर चला पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टडी टाईम. याच्यावरती तुमचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. त्या लेक्चरच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण रेशो प्रपोर्शन घेणार आहोत. म्हणजेच काय, गुणोत्तर व प्रमाण. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. कुठल्या एक्झामला, जसे की RRB असेल, SSC असेल, IBPS असेल किंवा इतर काही स्टेट एक्झाम्स असतील, त्याच्यामध्ये गुणोत्तर व प्रमाणावरती 100% क्वेश्चन विचारले जातात. एक तरी फिक्स क्वेश्चन असतो, म्हणजे काय आपले 2 मार्क किंवा 1 मार्क जवळपास फिक्स आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक 8 ते 10 टाईप घेणार आहे गुणोत्तर आणि प्रमाणचे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल्स प्लस त्यांचे फॉर्म्युले, शॉर्ट ट्रिक्स पण शिकवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जरी तुम्ही आपल्या स्टडी टाईम चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे आत्ताच जे जॉईन झालेले आहेत, ज्यांनी फर्स्ट जे आपलं लेक्चर बघतायत, त्यांनी आधीचे व्हिडिओ बघा. त्यांना आधीचे व्हिडिओ म्हणून आपण आता आज 5वा-6वा लेक्चर आपण स्टार्ट करतो आहोत. तर आज आपण सुरू करणार आहोत रेशो प्रपोर्शन, म्हणजे गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण आपण आज घेणार आहोत. याच्यामध्ये आपण एक 8 ते 10 टाईप्स घेऊ, तर पूर्ण तुमचं गुणोत्तर प्रमाण पूर्ण कव्हर होऊन जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट एक टाईप्स वगैरे समजून घेणार आहोत. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे ज्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहेत त्यांचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया गुणोत्तर व प्रमाणचं. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की गुणोत्तर काय असतं. नेमकं गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे काय, दोन राशीच्या भागाकाराने केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की एखादी संख्या दुसऱ्या संख्येचे किती पट आहे, यात आपण गुणोत्तर असे म्हणतो. ओके. तर आपण त्याच्या सुरुवातीला आपण एक 2 टर्म्स बघून घेऊया, त्यांच्या लक्षात येईल की कसं असतं ते. सुरुवातीला आपण समजा A, B आणि C हे 3 संख्या घेतल्या, ABC. ओके. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की C आणि A चा रेशो काढा किंवा A किंवा C चा रेशो काढा, असं तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये. तर करताना याचा कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता हे जे तुम्हाला दिलेले ABC नंबर समजा तुम्ही, ओके, तर लिहिलेलं असतं आपल्या एक्झाम्पलमध्ये. कसं असतं माहिती आहे का, A दोन डॉट B दोन डॉट C असं लिहिलेलं असतं, किंवा असं लिहिलेलं असतं डायरेक्ट या संख्येमध्ये ते लिहिलेलं असतं. ओके. सर्वात पहिली पद्धत म्हणजे काय, गुणोत्तर लिहायचं कसं, रिप्रेझेंट कसं करतात. या 2 चिन्हाने गुणोत्तर रिप्रेझेंट करतात. म्हणजे काय, इकडे एक संख्या आणि इकडे 2 संख्या. म्हणजेच काय, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे, यालाच म्हणतात गुणोत्तर. तर आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक तुम्हाला टर्म लिहून देतो मी, D. या 4 संख्या घेतलेल्या आहेत. यांना तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा इथं लिहू शकता, जसं की ह्या टाईपने सुद्धा लिहू शकता. हेच तुम्ही इकडं समोर गेल्यानंतर ह्या टाईपने सुद्धा लिहू शकता. हा B वरती गेला म्हणजे काय, C इंटू D, C इंटू B आणि A इंटू D. ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. ओके. तसंच आहे आपलं इकडं. जर तुम्हाला संख्या दिली असेल AB BC, जर हे संख्या दिली असेल, तुम्ही याला कसं लिहू शकता, A भागिला B, B भागिला C. म्हणजेच काय, B इंटू B डिवाइडेड बाय B इंटू C. म्हणजेच काय, B स्क्वेअर, सॉरी AC आहे इथं. म्हणजेच काय, B स्क्वेअर इक्वल टू AC. या टाईपमध्ये सुद्धा लिहू शकता. तर चला आपण टाईप आता घेणार आहोत आणि तुम्हाला एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर पहिला टाईप आपण घेणार आहोत, टाईप फर्स्ट. याच्यामध्ये डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेणार आहोत.
एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजणार की कुठल्या टाईपचे कसं काय फॉर्म्युले वगैरे असतात किंवा शॉर्ट ट्रिक्स असतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. जर इकडे लक्ष द्या, जर ए आणि बी 3/4 आणि बी सी 5/7 आहे, तर ए आणि सी चे गुणोत्तर काढा. ओके, क्वेश्चनमध्ये काय दिलंय, जर ए आणि बी इक्वल टू 3/4 असेल आणि बी आणि सी इक्वल टू 5/7 असेल, तर आपल्याला ए आणि सी चे गुणोत्तर काढायचं आहे. तर आपण आत्ताच जस्ट बघितलं, जर ए आणि बी आणि सी असेल तर आपण लिहिलं होतं की आता एक फॉर्म्युला लिहिला होता आपण, ए आणि बी इक्वल टू बी आणि सी असा आपण एक फॉर्म्युला लिहिला होता. ओके, त्या पद्धतीने आपण सॉल्व करू, किंवा अजून दुसऱ्या पद्धत आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. समजा आपण लिहिलं ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 4, इकडं गुणाकार असतो मध्ये, बी ची व्हॅल्यू 5, सी ची व्हॅल्यू 7. ओके, आता यांचा गुणाकार इथं तर काय तुमचं भाग जाऊ शकत नाही, म्हणजेच काय 3/5 15 आणि 4/7 28. हे त्याचं आलेलं आहे उत्तर. करून बघा. यात तुम्हाला मी नवीन काय शिकवणार आहे बघा. आपण यात नवीन शिकणार आहे, ती झालं फर्स्ट मेथडने आपण सॉल्व केलं. सेकंड मेथड तुम्हाला सांगतो मी आता काय करायचं असतं. ओके, याच्यात बघा, हे ज्या संख्या आहेत ए बी सी, ए बी आणि बी सी, म्हणजे का ए बी आणि बी सी सेम असंच लिहायचं. फक्त लिहिताना काय लिहायचं, 3 4 5 आणि 7. बघा आता इकडे लक्ष द्या, यात तुम्हाला थोडं ट्रिक आहे याच्यामध्ये. सुरुवातीला यांचा गुणाकार करायचा, ए आणि बीचा, म्हणजे किती झाला आहे 3/5 15. ओके, नंतर ही झाली पहिली स्टेप. नंतर यांचा गुणाकार करायचा, 5 20. नंतर दुसरी स्टेप झाली. नंतर तिसरी स्टेप आहे ही 4 × 7 म्हणजे किती 28. ओके, आपल्याकडे किती संख्या आल्या आहेत 3, म्हणजेच आपण आता नंबर याला देऊ शकतो ए बी आणि सी. तर आपल्याला विचारलंय त्यांनी ए आणि सी काढा. ए आणि सी काय, इथं 15 आहे, इथं 28, म्हणजेच काय आपलं उत्तर आलं आहे 15/28. आलं लक्षात. ओके, तर चला आपण एक दुसरं एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ याच्यातलंच लवकरात लवकर. समजा इथं 4/5 दिलं आणि इकडे 3/7 दिलं. ओके, तर आपल्याला परत ए सी चे गुणोत्तर काढायचे डायरेक्ट. आता आपल्याला पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व करून झाले, डायरेक्ट आपण काढू शकतो 4/5 गुणिला 3 × 7, म्हणजेच काय 4 × 12 5 × 7 35. ओके, 4 × 12 5 × 7 35. आलं लक्षात. त्यात आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व करू शकतो, म्हणजेच काय 4 5 3 7, 4 × 12 यांचा गुणाकार, 3/5 15 यांचा गुणाकार 35. ओके, ए बी सी. ओके, आपल्याला विचारलं ए आणि सी. ए आणि सी म्हणजे किती काय 12/35. ओके, आलंय, जमलं सर्वांना. ओके, आत्ता आपण काय करणार आहोत, हेच एक्झाम्पल घेणार आहोत, फक्त याच्यामध्ये करणार काय आहेत, जिथं आपल्याला ए आणि सी विचारला होता तिथं आपण सीज टू ए चेंज केलंय. एस टू सी होता, आता आपण सीज टू ए केलंय, म्हणजे काय सी लाच ए. ओके, तर इथं करायचं काय असतं, आपण आता पण देतो A/B किंवा B/C. तर आपल्याला ते उलट्या पद्धतीने करायचे, म्हणजेच काय अगोदर आपल्याला बी खाली लिहावं लागेल, वरती लिहावं लागेल, म्हणजे काय 5/4 गुणिला
7/3 सॉल्व करायचं. 7×5 35, 4×3 12 ह्या पद्धतीने. ओके. तर अशा प्रकारे आपल्या पहिल्या टाईपमधलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व झालं आणि त्याच्यावरती आपण 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता आपण घेणार आहोत दुसरं एक्झाम्पल. ओके, लक्ष द्या इकडं सर्वांनी. दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत. जर ए आणि बी एस बी जर 3 असतील आणि बी टू सी 4/5 आणि सी टू डी 6-7 असतील, तर आपल्याला ए टू डी किती आहे हे काढायचे आपल्याला. बघा, आपण 4 संख्यांचं बघितलं, म्हणजे 3 संख्यांचं बघितलं. आता आपण 4 संख्येचं बघणार. याच्यामध्ये सुद्धा आपण आत्ताच मागं शिकलो की जसं जर ह्या टाईपमध्ये जर असेल गणित, ह्या टाईपमध्ये असेल तर त्याचं उत्तर आपण काढत असतो A/B = C/D, म्हणजेच C × D A C × B A × D ह्या टाईपमध्ये त्याचं आन्सर काढायचं असतं. किंवा तुम्हाला मी एक नवीन स्टेप पण शिकवतो. ओके, सुरुवातीला तुम्ही असंही लिहू शकता A/B गुणिला B/C गुणिला C/D. म्हणजेच काय, तुम्ही याच्यामध्ये नंबर्स पुट करू शकता. इथे दिलेले 2/3 गुणिला 4/5 गुणिला 6/7. ओके, तुम्ही याचा भागाकार किंवा गुणाकार करू शकतो आपण. ओके, जिथं कट होतं तिथं बघू. कट तर काय होण्यासारखं दिसत नाही मला. डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 6×4 = 24, 24×2 = 48, 7×5 35, 35×3 105. बघा, आपलं ए आणि सी विचारले, ही आपली ए आणि सीची व्हॅल्यू निघालेली आहे. दुसऱ्या पद्धतीने आपण सॉल्व करूया. ओके, लक्ष द्या इकडं. आता आपण लिहून घेऊ. पहिले 2 टर्म लिहिल्या, दुसरे 2 टर्म लिहू, तिसरे 2 टर्म लिहू. लक्ष द्या. आता इकडं उत्तर निघणार आहे. लक्ष ठेवा इकडं कुठल्या पद्धतीने सॉल्व करतो. सुरुवातीला जर या टाईपमध्ये गणित आलं असेल तर आपण सुरुवातीला कसं करायचं ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. लक्ष द्या. फर्स्ट स्टेप हे सॉल्व करताना, या पद्धतीने सॉल्व करताना 6×24 24×2 48. हा झाला तुमचा ए. दुसरी स्टेप, ह्या दोघांचा गुणाकार गुणिला याचा गुणाकार करू. 6×24 24×3 72. हा झाला तुमचा बी. आता तिसरी स्टेप, ह्या दोघांचा गुणाकार गुणिला याचा गुणाकार, म्हणजेच काय, 6×5 30, 30×3 90. हा झाला सी. राहिला आता आपला डी. ओके, डी राहिलेला आपला. म्हणजेच काय, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. 7×5 35, 35×3 105. हा झाला आपला डी. आपल्याला विचारलं होतं ए आणि डी चे गुणोत्तर काढा. तर आपलं सोपं आहे. ए आपला 48 आहे, डी आपला 105. म्हणजेच आपलं हे उत्तर पण बरोबर आहे आणि ते पण बरोबर आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 टाईपमध्ये शिकवलेलं आहे, की 2 मेथडमध्ये शिकवले की एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं. ओके, जर तुम्हाला इथं विचारलं डी टू ए, तर तुम्ही फक्त हे याला उलटं करायचं. म्हणजे खालच्या व्हॅल्यू वरती टाकायच्या, वरची व्हॅल्यू खाली टाकायच्या, तरीसुद्धा उत्तर तुमचं निघेल. ओके, तर अशा पद्धतीने आपलं टाईप फर्स्ट इथं संपलेलं आहे. तर आपण लगेच सुरुवात करणार आहोत टाईप 2ला. ओके, तर आपण लगेच दुसरा
टाईप शिकणार आहोत. इकडं लक्ष द्या. इकडं क्वेश्चन आहे तुमचा 2A 3B 4C. तुम्हाला A B आणि Cच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. गुणोत्तर काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे ह्याच्यामध्ये, A B आणि Cचं. ओके, मग याला लिहिताना कसं लिहायचं, अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला 100% येतात. 2A भागिला, इथं अजून आपण काही लिहिलेलं नाही, गुणिला नाही, आपण हेच लिहू गुणोत्तर 3B 4C. ओके, आता आपल्याला याचा एलसीएम काढायचा आहे, म्हणजे लसावी काढायचा आहे. लसावी किती येणार? 2च्या पाड्यात, 3च्या पाड्यात आणि 4च्या पाड्यात काय असतं? मग मोठीत मोठी संख्या म्हणजे काय? 4 ते 12, 12 इथं याचा लसावी येणार. ओके, म्हणजे 12 लसावी आल्यानंतर आपण ए ही जी व्हॅल्यू काढून टाकू सध्या साईडला. लक्ष द्या इकडं. आता यांचा भागाकार करायचा. 2 1 2, 2 1 12, 3 1 3, 3 4 12, 4 1 4, 4 3 12. म्हणजेच काय? आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत A B B C 6 4 आणि 3. अशा प्रकारे आपलं ABCचं गुणोत्तर निघालेलं आहे 6 2 4 4 3. ओके, आलं लक्षात? या टाईपचे गुणोत्तर 100% येतात. अशाच पद्धतीने आपण आता टाईप 3 कडे जाणार आहोत. टाईप 3 कडे जाणार आहोत आपण. तर टाईप 3 मध्ये आपण बघणार आहोत की चौथं प्रपोर्शन बघणार आहोत आपण. म्हणजे काय? चतुर्थ पद काढा, अशा टाईपचे क्वेश्चन येतात तुम्हाला. समजा व्हॅल्यू त्याने दिलेली असेल A B, डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल A B C, तर मला चौथं पद काढा. या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात ते. तर आपण एक एक्झाम्पलच घेऊन घेऊया. 5 20 30. ओके, तर X चतुर्थ पद काढा म्हणजे काय? चौथे पद शोधा. तुम्हाला 3 पद दिलेले आहेत, चौथं पद तुम्हाला शोधायचं आहे. तर आपण मागच बघितलेलं होतं हे, आपण आता जस्ट बघितलं. या टाईपमध्ये एक गणित आहे, माहिती आहे तुम्हाला, B × C A × D हा फॉर्म्युला आहे त्याचा. ओके, तर याला आपण नंबर देऊन देऊया अल्फाबेटने A B C D. एक 4 व्हॅल्यू आहेत. याला डायरेक्ट घ्यायच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा डायरेक्ट. B काय आपला 20, C किती आहे 30, भागिला A किती आहे आपला 5 आणि D किती आहे X. म्हणजेच काय? डायरेक्ट तुम्ही आता उत्तर काढू शकता. हा X इकडे गेला, इथं दिला, म्हणजे आपल्याला Xची व्हॅल्यू काढायची. डायरेक्ट तुम्ही आता भागाकार करू शकता. 5 1 5, 5 7 30. म्हणजेच काय? 20 120. तुमचं उत्तर 120 आलेलं आहे. ओके, चतुर्थ पद काढा असं क्वेश्चन विचारला की या टाईपमध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहायचा आणि डायरेक्ट त्याचं उत्तर काढू शकता या पद्धतीने. तर दुसरं एक्झाम्पल याच्यातलं घेऊन घेऊ आपण पटापट तुमच्या समजण्यासाठी. समजा 4 5 12 चौथं पद काढायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे B × C डिवायडेड बाय A × D. म्हणजेच काय? हे बघा, हे A B C D डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही ॲड करू शकता. 5 × 12 भागिला A किती 4, 4 3 12, म्हणजेच काय 15. हे आपलं चौथ्या पदाचं उत्तर आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं तिसरं टाईप पण संपलेलं आहे.
आपण 14 टाईपाला लगेच सुरुवात करतो. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि थोडं लक्षात ठेवा की कुठल्या टाईपचे गणित तुम्हाला विचारले जातात. तर आपण 14 टाईप घेणार आहोत की आपल्याला आता तृतीय पद काढायचं आहे. आपण आतापर्यंत काढलं काय, चौथं पद काढलं. आता आपलं तृतीय पद काढायचं आहे. तृतीय पद आपल्याला काढायचे. आता ते कसं काढतात, समजा तुम्हाला दिलेल्या 2 नंबर दिले आहेत ए आणि बी, तर तुम्हाला शोधायचे एक्स. तिसरं पद तुम्हाला शोधायचं आहे. कुठलंही देऊ शकतात, एक तर ते ए देऊ शकतात, एक तर बी देऊ शकतात किंवा सी देऊ शकतात, कुठलंही पद देऊ शकतात. सपोज तुम्हाला दिलेल्या 2 संख्या, ओके, तुम्हाला दिलेल्या आहेत 2 संख्या, समजा तुम्हाला दिलेल्या आहेत एक 4 आणि एक 8, अशा 2 संख्या दिलेल्या आहेत. तर आता मला तिसरं पद काढून दाखवा. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, ओके, अशा कंडिशनमध्ये काय करायचं, तुम्हाला मी लिहून दिलं आहे. जसं आता b² AC. जर तुम्ही मागं व्हिडिओ जर पाहिलं, मागचं या व्हिडिओमध्ये जर मागं थोडं लेटला प्रिव्हियसला गेले तर तुम्हाला समजेल की आपण लिहून दिला होता. तर इथं 3 व्हॅल्यू दिलेले आहेत आपण आणि तिघांचं आपण नोटेशन दिलेलं आहे. कसं काढायचं बघा. b² म्हणजे काय, 8. ओके, b² म्हणजे काय, 8. 8 किती वेळा, 2 वेळेस लिहिणार. म्हणजेच काय, AC. ए मध्ये एकच आहे, सीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. इकडे सी हे राहिला, ए म्हणजे 4. ओके, 4 दून 8 म्हणजे उत्तर किती आलं, 16. अशा पद्धतीने तृतीय पद तुम्ही काढू शकता. परत एक एक्झाम्पल घेऊ याच्यावरती तुम्हाला समजण्यासाठी. समजा 16 व 20 दिलेली संख्या आहे. तुम्हाला काढायचं तिसरं पद. आपण नोटेशन देऊन देऊ. तिसरं पद काढायचं म्हणजे सी काढायचं आहे. सेम तसंच आता आपण फॉर्म्युला b² = AC. b² काय, बी म्हणजे काय, 20 गुणिला 20 भागिला 16. तर आता भाग काय करते त्याचा, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 एक 4, 4 पंचे 20. उत्तर आलं तुमचं 25. ओके, कसं वाटलं, छान. तर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बुक्स भरपूर अवेलेबल आहेत, पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सॉल्व कसं करतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त कसं शक्य होईल एक्झाम्पल सॉल्व करणं, हे आपण इथे शिकून घेणार आहोत. तर आपण आता वळणार आहोत लगेच आपल्या 5व्या टाईपकडे. 5व्या टाईपमध्ये आपण बघणार आहोत मध्यम पद कसं काढायचं. ओके, याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मध्यम पद कसे काढतात. याच्यात तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असतात, म्हणजे ए आणि बी असं धरून चला. ए आणि बी तुम्हाला 2 संख्या दिलेल्या असतात. त्यांना काय करायचं, दुसरं काय नाही. तुम्हाला जेव्हा असं विचारलं मध्यम पद, तेव्हा डोळ्यासमोर एकच आणायचं. एक फॉर्म्युला आहे त्याचा, अंडररूटमध्ये पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. हे लक्षातच ठेवायचं तुम्ही कायमस्वरूपी. जर मध्यम पद तुम्हाला विचारलं असेल तर अंडररूटमध्ये पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, किंवा तुम्हाला असं मीन विचारू शकतात, मीन फाइंड करा म्हणून. ओके, तर समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी 9, 16. ओके, 2 संख्या दिलेल्या आहेत, 9 व 16. तर यांना अंडररूटमध्ये टाकायचं, 9 गुणिला 16. ओके, आता तुम्हाला दिसतच असेल की 9 आणि 16 हे दोघं अंडररूटमध्ये आहेत. मध्ये बाहेर येताना त्यांचं ह्या कुठल्या संख्येचे स्क्वेअर तुम्हाला माहीत असतील. 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 16 4चा स्क्वेअर. म्हणजे काय, जेव्हा अंडररूट बाहेर निघते, ओके, जेव्हा अंडररूट बाहेर निघेल तेव्हा म्हणजे इथे काय राहील, 3 गुणिला 4. म्हणजेच काय, 3 गुणिले 4 म्हणजेच काय, तुमचं उत्तर राहील इथं 12. मध्यम पद काढा असं विचारल्यानंतर तुम्हाला हे सुचलं पाहिजे आणि त्याचा आन्सर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. ओके, लगेच आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ.
याच्यातच घेऊ. समजा इथं दिलं आहे तुम्हाला 81 आणि दुसरं दिलं आहे तुम्हाला 49. लगेच या फॉर्म्युल्यातून टाका. इकडे दिलं आहे 81 गुणिला इकडे दिलं आहे 49. तुम्हाला माहिती आहे कशाचं स्क्वेअर आहे, 9चे स्क्वेअर आहे, हे 7चे स्क्वेअर आहे. म्हणजेच काय उत्तर तुमचं येणार 63. 7×63. अशा पद्धतीने आपण 1, 2, 3, 4 आणि 5 टाईप इथं आपण सॉल्व केलेले आहोत. आणि मला खात्री की तुम्हाला ते समजले असणार. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. तर लगेच आपण वळणार होतो आपण आता 6व्या टाईपकडे. तर आपण 6व्या टाईपच्या एक्झाम्पलला स्टार्ट करा. चला आपण लगेच 6व्या टाईपला वळणार आहोत. रेशो आणि प्रपोर्शनमध्ये, गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये 6व्या टाईपकडे वळतोय आपण एक्झाम्पल घेणार आहोत 6व्या टाईपमध्ये. की समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे की 10 मिनिटाचे 50 सेकंदासी गुणोत्तर काढा. असा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर कसं काढणार. सर्वात अगोदर काय करायचं, या 10 मिनटं म्हणजे काय, एका मिनिटात 60 सेकंद असतात. अगोदर तुम्ही याचा गुणाकार करून घ्या. म्हणजे किती झाले 600. त्याचं आपल्याला करायचे 50 सेकंदाचे गुणोत्तर. म्हणजेच काय 600 to 50 म्हणजेच 600/50. ओके. त्याचा भागाकार करायचा. 0 कॅन्सल. 5 1 5, 5 1 5, 5 2 10. म्हणजेच काय 12/1 किंवा 12. हे त्याचं उत्तर येईल. असे टाईपचे गणित विचारले जातात तुम्हाला. परत आपण एक दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत तुम्हाला समजण्यासाठी. 30 सेकंदाचे 1 तास 20 सेकंदासी गुणोत्तर काढा. ओके. पहिलं आपल्याकडे ए आहे ऑलरेडी 30. आता 1 तास 20 सेकंद म्हणजेच काय, एका तासाचं 60 सेकंद असतात. म्हणजे 60 + 20 किती झाले 80. म्हणजेच काय आपलं बी निघालं. हे ए होतं. म्हणजे A/B म्हणजेच काय 30/80. 0 कॅन्सल झाले. 3 8 त्याचं गुणोत्तर निघालं. ओके. असे टाईपचे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात किंवा कुठे 100% विचारतात. तसेच आपण एक्झाम्पल घेतलं होतं. तर आता आपण वळणार लगेच आपल्या 7व्या टाईपकडे. 7व्या टाईपकडे वळणार आहोत आपण. 2 संख्यांची बेरीज. ओके. समजा 2 संख्यांची बेरीज 60 आहे. ओके. त्यांच्यातील फरक समजा 10 आहे. तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर त्या संख्या कोणत्या, या टाईपचे क्वेश्चन येऊन गेले तुम्हाला एक्झाममध्ये. समजा 2 संख्यांची बेरीज 60 आहे. त्यांच्यातील फरक 10 आहे. तर त्या संख्या कोणत्या. तर याचं तुम्ही लक्षात ठेवा. आपण सुरुवातीला काय घेणार आहोत 60 + 10. आपल्याला ॲडिशन प्लस सबट्रॅक्शन करायचं आहे भागीला 2. समजा 2 संख्या. याचं उत्तर येणार 70/2 म्हणजेच किती 35. ओके. फरक पण विचारलं आहे आपण त्यातला. म्हणजे 60 - 10/2 म्हणजेच किती 50/2 तर 25. तर ही होती आपली एक संख्या आणि ही होती आपली 2 संख्या. तर अशा पद्धतीने आपण ह्या क्वेश्चनचं उत्तर काढलेलं आहे. बघून घ्या.
समजा दोन संख्यांची बेरीज 60 आहे, त्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्या कोणत्या, या टाईपमध्ये लिहिलं आपण ते. 60 + 10 भागिले 2, इकडे 60 - 10 भागिले 2 म्हणजे काय, त्याच्यातील फरक, त्यांची बेरीज आणि त्यातली फरक. ओके, चला लगेच आपण आता दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळणार आहोत. समजा अपूर्णांकांचं गणित देणार, अपूर्णांकांचं आपण गुणोत्तर सॉल्व करतो आता बघणार आहोत. समजा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलं आहे 17/38 व 68/95. ह्या अपूर्णांकांचे गुणोत्तर काढा. जर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर कसा काढायचा. ओके, तर काढताना फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, ही जी इकडची टर्म असते ही तुम्ही ॲज इट इज लिहा. ही इकडची टर्म आहे, फक्त याला काय करायचं, जे अंशात येते खाली छेदात द्यायचे, छेदात येते अंशात द्यायचं. म्हणजेच काय, गुणिला 95/68 ह्या पद्धतीने लिहायचे. जर तुम्हाला अपूर्णांकाचे गुणोत्तर काढा असं जर विचारलं, दिलेल्या संख्येच्या अपूर्ण गुणाकाराचे गुणोत्तर काढा असं जर विचारलं, तर तुम्ही ह्या पद्धतीने अगोदर लिहून घ्या. त्याला तुम्ही फक्त जी सेकंड टर्म आहे आपली ते तुम्ही अंश आणि छेद खाली आणि वरती करा. त्याच्यानंतर काय, त्याच्यात तुम्ही भागाकार किंवा गुणाकार करू शकता. म्हणजेच काय, आपण करून बघू. ओके, 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 3 = 51, 17 × 4 = 68. ओके, याचं बघू कशाने भाग जातो. 3 × 1 = 3, जात नाही 3 ने. डायरेक्ट भाग जातो का बघू. 38, 19 × 1 = 19, 19 × 2 = 38, 19 × 3 = 57, 19 × 70, 19 × 5 = 95. म्हणजेच काय, इकडे उत्तर तुमचं निघालं, इकडे तर काही नाही. 5/4 = 8. अशा पद्धतीने तुमचं अपूर्णांकांचे गुणोत्तर काढा असं म्हटल्यानंतर तुमचं ह्या टाईपमध्ये आन्सर आलं पाहिजे. 5/8 म्हणजे 5 × 8. 5 × 8 किती पट आहे हे उत्तर तुमचं निघालेलं आहे. ओके, आपण एक्झाम्पल घेऊन घेऊ. एक तुम्हाला अजून एक 16/35 व 32/21. ओके, तुम्हाला सांगितलं आहे आत्ताच मागच्या एक्झाम्पलमध्ये पहिली टर्म ॲज इट इज लिहायची, दुसरी टर्म लिहिताना फक्त छेदातलं अंशात जाऊ द्यायचं आणि अंशातलं छेदात जाऊ द्यायचं. म्हणजे काय, ते 21/32. गुणाकार करा, भागाकार करा, भाग देऊ. 16 × 1 = 16, 16 × 2 = 32, 7 × 3 = 21, 7 × 5 = 35. म्हणजेच काय, 3/10 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण 7 नंबर टाईप आपण संपवलेला आहे. तर आपण लगेच आता टाईप नंबर 8 कडे जाणार आहोत. ओके, तर आपण टाईप नंबर 8 बघणार आहोत. हे थोडं वेगळं गणित आहे, तिथं थोडं वेगळे एक्झाम्पल्स आहेत. सुरुवातीला आपण एक लिहून घेऊ एक्झाम्पल्स. 3, 6, 9, 12, 3, 6, 9, 12 आणि इकडे परत समजायला ए देऊ आपण, याला बी. 3, 12, 12, 60 इकडे सी देऊ. 3, 9, 9, 27 आणि डी देऊ इकडं 4, 5, 6, 7. तर तुम्हाला हे अगोदर क्वेश्चनमध्येच तुम्हाला असे टाईपचं हे देतात, तुम्हाला उत्तर देतात आणि तुम्हाला फाइंड करायला लावतात की यातलं प्रपोर्शन कुठलं बरोबर आहे. यातलं काय, फोर्थ प्रपोर्शन कुठलं बरोबर आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारतात. मग याच्यात आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये ए
बी, सी आणि डी या प्रपोर्शनमध्ये आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर आपल्याला माहिती आहे बी इंटू सी डिवायडेड बाय ए इंटू डी. म्हणजेच हे इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, यांचं उत्तर ह्या टाईपमध्ये काढून कुठली संख्या सेम आहेत ते आपल्याला शोधायचे. तर चला आपण सुरुवात करूया लगेच. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. याला आपण नोटेशन दिलेले आहेत ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी. चला पटापट आपण ह्या टाईपमध्ये लिहून घेऊ. बी सी किती आहे? ओके, 6 गुणिले 9, 3 गुणिले 12, म्हणजे सॉल्व करू लगेच. 6 9 54, 12 त्रिक 36, म्हणजेच काय? पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन घेऊ लगेच इकडं. 12 गुणिले 12 भागिला 60 गुणिले 3, म्हणजेच किती? 144, 180. सेकंड ऑप्शन चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन घेऊ लगेच आपण. हे 9 गुणिले 9 भागिला 27 गुणिले 3. ओके, याचं उत्तर आहे 9 गुणिले 9 म्हणजे 81, 27 गुणिले 3 म्हणजे 81. 81 भागिले 81 आपलं उत्तर आलं. पण आपण परत चौथं सुद्धा चेक करू शकतो. 5 गुणिले 6 भागिला 4 गुणिले 7 म्हणजेच काय? 30 भागिले 28. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे ऑप्शन सी करेक्ट आलेलं आहे. अशा टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात. याच टाईपमध्ये आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ अजून. जर समजा तुम्हाला दिलेलं आहे, ऑप्शन दिलेले आहेत, ए मध्ये दिले तुम्हाला 8 12 18, बी ऑप्शन आहे तुमचा 3 9 2, सी ऑप्शन आहे 2 4 6, डी ऑप्शन आहे तुमचा 5 6 आणि 2. ओके, तर तुम्हाला इथं फाइंड करायचे ए बी सी. काय? ए बी सी च्या व्हॅल्यू कुठल्या समप्रमाणात आहेत. ओके, तर आपण सुरुवातीला आपल्याला माहिती आहे ए बी सी म्हणजेच काय? बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने एक गणित आपल्याला सॉल्व करायचे, एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर आपण लगेच करूया. समजा इथं नोटेशन देऊया ए बी सी, ए बी सी, ए बी सी, ए बी सी. ओके, तर आपण लगेच सॉल्व करणार आहोत. बी इथं 12 स्क्वेअर आहे, 12 गुणिले 12 डिवायडेड बाय 8 गुणिले 18, म्हणजेच काय? 12 गुणिले 12 म्हणजेच काय? 12 स्क्वेअर 144, 18 गुणिले 8 म्हणजे काय? 8 8 144. ओके, तर हे एक आन्सर आलेले आहे आपल्याकडे. पण आपण हे सुद्धा चेक करून बघू. ओके, लगे आपण बघणार इकडे 9 गुणिले 9 भागिला 3 गुणिले 2 म्हणजेच किती? 81 भागिला 6. चुकीचं आहे. सीचं बघू आपण. 4 गुणिले 6 भागिला 4 गुणिले 4 भागिला 2 गुणिले 6, 4 चौक 16 भागिला 12. थर्ड ऑप्शन आपलं चुकीचं आहे. डी ऑप्शन आपण फाइंड करून बघू. 6 गुणिले 6 भागिला 5 गुणिले 2 म्हणजे 6 गुणिले 6 म्हणजे 36, 5 गुणिले 2 म्हणजे 10. हे सुद्धा आपलं ऑप्शन चुकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं ए आन्सर करेक्ट आलं आहे. असे टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर आपण शिकलो हा तिथं 1 2 3 4 5 6 7 8 टाईप आपण आज रेशो आणि प्रपोर्शनचे घेतलेले आहेत. जवळजवळ आपण एका लेक्चरमध्ये संपूर्ण लेसन आपण इथलं कव्हर केलेलं आहे. कुठल्या कुठल्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आणि कुठल्या टाईपचे आपण त्याचे आन्सर कुठल्या टाईपने काढतो आपण केलेलं आहे इकडं. तर तुमच्यासाठी आता मी एक्सरसाइज म्हणून काही एक्झाम्पल्स देणार आहेत, ते तुम्ही मला सॉल्व करून कमेंटमध्ये त्यांचे आन्सर द्यायचे आहेत.
जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा कमेंटमध्ये, तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. ओके, तर तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी म्हणजे एक्सरसाइजसाठी काही एक्झाम्पल देतो आहे, तर तुम्ही ते लिहून घ्या किंवा नोट डाऊन करा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. समजा 18/65 व 54/26 याचं तुम्हाला अपूर्णांकात गुणोत्तर काढायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं 30 सेकंदाचे 60 सेकंदाशी गुणोत्तर काढा. थर्ड एक्झाम्पल आहे 5x आणि 15 x फाइंड करा किंवा शोधा. ओके, चौथं एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. जर समजा ए आणि बी 2/3, बी आणि सी 3/4 असतील तर ए बी सी इक्वल टू काय. ओके, आणि लास्ट एक्झाम्पल आहे याच्यातलं तुमच्यासाठी तृतीय पद काढा. 16 व 20. हे तुम्हाला 5 एक्झाम्पल दिलेले आहेत मी आजच्या लेसनवरती एक्सरसाइज करण्यासाठी. तुम्ही सॉल्व करा आणि मला त्याच्या कमेंटमध्ये उत्तरं द्या. तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये, कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघितलं रेशो आणि प्रपोर्शन किंवा गुणोत्तर किंवा प्रमाण आज आपण बघितलं. तुम्हाला कसं वाटलं हा लेक्चर अवश्य मला कळवा आणि याच्यावर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला खूप फायदा होईल. तर चला मित्रांनो, तुमची मी आता रजा घेतो आपल्या स्टडी टाईम चॅनलमध्ये. व्हिडिओ बघा पूर्ण, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.